तर मंडळी आता मे महिना संपलेला आहे. गावातील जे सर्व प्रोग्राम होते मे महिन्यामध्ये ते सर्व संपलेले आहे आणि आता जे शहरांमधून गावाला आलेली लोकं होती ती सुद्धा आता शहरांमध्ये गेलेली आहेत. आता मात्र गाव खाली खाली झालेलं आहे पूर्ण. तर आता जून महिना चालू झालेला आहे, तर थोड्या दिवसामध्ये आता पाऊस पडेल. तर पेरणी सुद्धा झालेल्या आहेत. तर आमच्या गावामध्ये जास्त आता शेती नाही आहे, परंतु आजूबाजूच्या गावामध्ये थोडीफार आहे. आमच्या बाजूचं गाव चिंचघर, त्या गावामध्ये बऱ्यापैकी शेती केली जाते. तर पेरण्या झालेल्या आहेत. तर आज आमच्या गावची गावसाय आहे. तर गावसाय म्हणजेच काय असतं की गाव आता पावसाळा सुरू होणार आहे, तर त्यामुळे गावाची जी काही कामं असतात, जसं की आता बघा पाऊस पडणार तर रस्त्याला माती आहे ना वाहून जाते, तर रस्त्याला मध्ये मध्ये कुठे बांध घातले जातात. त्याचबरोबर जी गावची मंदिरं आहेत ती मंदिरं ज्यांचे कोणे वगैरे कौलं व्यवस्थित बसवली जातात, रिपेअर केली जातात, नंतर त्यामध्ये पाणी गळणार. त्याचबरोबर जी गावची शाळा आहे, प्राथमिक शाळा जिल्हा परिषदची, तर तिची थोडीफार डागडुजी केली जाते. अशी छोटी मोठी कामं आहेत ती केली जातात. तर त्यासाठी ही गावसाई असते. आणि मंदिरामध्ये सुद्धा काही विधी असणार आहे, थोड्याफार पूजा असणार आहे, तर तिकडे सुद्धा आपण जाणार आहोत. तर आता 8:30 वाजलेले आहेत, तर 9चं टायमिंग असतं. 9ला सर्व लोक एकत्र जमा होतात. त्यानंतर मग प्रत्येकाची हजेरी लावली जाते आणि जर कोणी या गावसायला नसेल तर त्यासाठी त्या माणसाला 100 रुपये दंड असतो. मग त्यामध्ये सर्व गावातील आता जे शहरांमध्ये राहतात, मुंबईमध्ये राहतात, त्या लोकांना सुद्धा तो दंड असतो. मग ते वर्षाचे जेवढ्या गावसाई होतील तर तेवढ्या त्यांना भरावं लागतं. तर अशा प्रकारे हा गावचा नियम आहे. तर आज ही गावसाई आहे. तर चला, पूर्ण दिवस ही गावसाई असणार आहे. तर आता मी निघतोय, 8:30 वाजलेत. थोडंफार मी नाश्ता करतो आणि निघेन. अरे दोपट देवेंद्र सुरू आहे, शेजा सुरू आहे. गावचे लोक सर्व जमा झालेली आणि आता गावसाईमध्ये ठरवलेलं आहे कोण कुठे जाणार, त्याप्रमाणे सर्वजण आता कामाला लागलेले आहेत. हे बघा इकडे वायरला आता अशा प्रकारे झाडी वगैरे बघा लागते लाईटच्या वायरना, तर ते तोडायला काही माणसं काढलेली आहेत. हे बघा इकडे काही रस्त्याला बांध घालण्यासाठी काही लोक इकडे काढलेले आहेत. तर आम्ही चाललोय आता तिकडे नदीच्या पलीकडे वायरना जी झाडे लागतात ती तोडण्यासाठी कुऱ्हाड घेऊन. बाबा चला तर भेटू, सांभाळून करा. हो काका, घाबरून काका. तुम्ही तिथे चढा, व्यवस्थित चढा. हो आणि तिथे भरपूर झाले आहेत. हा, आम्ही पलीकडे मांदिवलीच्या. अवघड आहे. तेच आम्हीच येऊ. तर चला, कोयते आणायचे आहे मला. अजून एक फरशी घेतलेली आहे, कोयते घेतो आणि जातो. तर अशी सर्व आता कामं आहेत. 5-6 ग्रुप बनवलेले आहेत. जे गटर लाईन आहे रस्त्याच्या, तर त्याच्यामध्ये माती वगैरे पडलेली असते ती सुद्धा काढायला काही माणसं, महिला आणि पुरुष असे गट केलेले आहेत थोड्या थोड्या लोकांचे, त्याप्रमाणे काढलेले आहेत. कोयते घेतो आणि ते जातो. आम्ही आता गाडीने चाललो आहे. इकडे बघा कोण कोण आहेत. शेळके बाबा, गोपीनाथ बाबा, मामा, तर आम्हाला काम आहे पलीकडे गाडी मारायला. मामा चढाल ना झाडावर. पाऊस आता येणार मामा, दिवस आलेच जवळ. ती बघा मगर बघा पोते, ती बघा बरं. त्या दिवशी बागेत गेलो तो बागेतच्या समोर मस्त तरंगते. हो, तर हे बघा इकडे काही लोक आलेले आहेत मच्छीमारीसाठी. मासे कुठे आहेत? ढोवात मासे मीठ. आता टाकणार आहात? अच्छा, चला कांडल टाकायला आले. काही लोक ना बाहेरचे येतात, बॉम्ब वगैरे टाकतात, बॉम्ब टाकून मासेमारी करतात, काही औषध टाकतात. गेल्या वर्षी औषधं बॉम्बचा लय आवाज आला 2-3 वेळा. हे काय बघ, गाड्या लागल्यात पार्किंग. आता गावाकडे ना नदीमध्ये औषधं टाकून मासेमारी करतात लोक बरेचसे. कोणी बॉम्ब टाकतंय, कोणी औषध टाकतंय. पहिली नदीला आमच्याकडे कोळंबी भरपूर मिळायची, जाडी शेवंड आहे ना दादा, बघायला भेटत नाही. तर बघा आम्हाला इथे पाठीमागे जो पोल दिसतोय ना, तर या पोलाला या फांद्या बघा, या झाडाच्या फांद्याने सर्व वेढलेलं आहे.
तर आता ह्या तोडायच्या आहेत. तिकडे गोपीनाथ बाबा ते एक झाड आहे चांदवडीचं, ते वरती वायरला लागते, तर ते तोडतायत. तर चला आता तोडून घेतो पटापट. अशी सर्व कामं असतात हो गावसाईमध्ये. तर हे काम करताना वायरमॅनला सांगितलं जातं, मग तो लाईट सर्व बंद करतो आणि मग हे सर्व आम्ही काम करतो. तर त्याने आता लाईट बंद केलेली आहे. सर्वात जड काम आहे ना तो आम्ही घेतलेला आहे ना शिर्के बाबा? गावाकडे आता नेमकीच लोक आहेत ना, त्यामुळे अशी तरुण मंडळी आता जास्त गावाकडे नाही आहे. त्यावरती तार आहे. बघा इकडे लाल लाल पाय करून टाकले नाहीत, पावसात पिकतात, काढून घेतलेत. एवढ्या चालू पिकायला पाहिजे होते. हिला पण तोडतो. झाडीमध्ये पोचलो. इकडे रस्ताच नाही आता पुढे जायला, बाहेर पडावं लागेल दुसरीकडे. शिर्के बाबा कुठे गेला? गो बघा वेळी मी कसं पकडलं आहे बघा. थोडी येऊच शकत नाही. जाम थकलोय काम करून करून. आता इकडे त्या मामाना वगैरे रस्ता भेटत नाही. हे बघा कशी झाडी तोडून येत आहेत. थोडीशी तारेवरती हां निघाली पायावरती. हे बघा मुंग्या बघा किती, काय हालत झाले बघा पायांची. हे बघा किती लागलंय. तर हे बघा महातेरणची लोक पण आहेत आमच्यासोबत. आमचे सुनील दादा किती मेहनत करत आहेत. आपले नवीनच वायरमॅन आहेत. पहिल्यांदाच इकडे आलात? हो. अच्छा, कधी आता पोस्टिंग झाले? हो 4 महिने झाले. 4 महिने. हो. अच्छा, मग कुठलं तुमचं गाव कुठलं? गाव लातूर. अच्छा, मग आमचा इकडचा भाग कसा वाटला? मस्त आहे, छान. इकडे झाडी आहे भरपूर, जंगल. इकडे सगळा प्लेन भाग आहे. अच्छा, तर आता आलो आहे देवळामध्ये. हे बघा इकडे आता सतीशच्या गाडीने चालू आम्ही. सतीशची गाडी घेऊन गेलेलो. आंब्याच्या सावळीमध्ये बसलो आहे. मग इकडे मंदिर आहेत, मंदिरामध्ये पूजा चालू आहे. मंदिराच्या आजूबाजूला असा काहीचा परिसर आहे. फुलं बसवायचं काम चाललं आहे. मंदिरामध्ये सुद्धा कामं चालली आहेत. हे बघा इकडे आजूबाजूला सर्व साफसफाईची कामं चालली आहेत. आता आम्ही येऊन इकडे येऊन आता सर्व जो पान पाचोला पडलेला ते सर्व आता साफसफाई केला. जो तो जमेल तशी कामं करतायत. मामा आता काम करून झाडी मारून आले आता पाणी आणायला. मामा पण आता ही वायर गुंडाळून ठेवतोय. मंदिरामध्ये पाणी आणण्यासाठी असते. सर्व घाई असे ठेवलेले आहे. ते सर्व पेटवायचं काम चाललं आहे आमचं. सगळीकडे पेटवलेलं आहे, दूर दूर दूर. प्रसादाचं वाटप होते. आता देवळातला कार्यक्रम संपून आता घरी चाललो आहे. आता संध्याकाळी गावातून पान नेण्याचा कार्यक्रम असतो. तर प्रत्येक घरातून पान आणला जातो आणि चवाट्यावरती पान आणलं जातं. तर आता सुरुवात झालेली आहे. इकडे बघा अशा प्रकारे चला पान आले घेऊन या. पान येऊ द्या. मग
तर बघा अशा प्रकारे ही सगळी गावाकडे कामं. तर पूर्वीच्या काळी बरीचशी शेती असायची आणि जे जीवन होतं ते शेतीवरती जास्त करून अवलंबून होतं आणि त्यामुळे अशा प्रकारे शेतीमध्ये भरघोस पीक येण्यासाठी देवाला साकडं घातलं जायचं आणि त्यासाठी हे पान आणि आज जो विधी झाला पालजत्रेचा तर तो केला जातो. तर सिमेंट आला आहे. अच्छा. तर आलो तर तिथे दोपट बाबा आणि गावडे दादा सिमेंटच्या गोणी उचलत होते. तर दोघेच होते, एकच नाही, एक जण न्यायला आणि गोणी भरपूर होत्या. तर मग त्यांना उचलायला थोडी मदत केली आता आणि आता निघालो घरी. तर अशा प्रकारे हे सर्व कामकाज असतं पावसाळ्याच्या आधीचं. आणि जो आज देवळामध्ये विधी झाला तो पालजत्रेचा, तर देवाला साकडे घातले जातं की जसं की पूर्वीच्या काळी शेती खूप असायची, तर शेतीला चांगलं भरघोस उत्पन्न मिळायला पाहिजे शेतकऱ्याला आणि शेतीचं काम करताना त्याला कोणतीही दुखापत न होता शेतीमध्ये काम करणारे बैल माणसं ही सगळी सुखरूप अगदी राहावीत आणि शेतीला उत्पन्न चांगलं यावं यासाठी देवाला साकडे घातलं जायचं. आणि अशा प्रकारे मग ते पालजत्रा तर प्रत्येक घरातून पान घेऊन चव्हाट्यावरती नेला जातो आणि त्यानंतरला मग तिथे सर्व नेल्याच्या नंतरला तिथेसुद्धा देवाला साकडे घातलं जातं. तर अशा प्रकारे हे सर्व विधी असतात. तर पूर्वीच्या काळी खूप शेती होती, आता मात्र आमच्या गावामध्ये तरी जास्त कोणी आता शेती करत नाही, खूप कमी प्रमाणामध्ये शेती आहे. तर पूर्वीच्या काळी एवढी शेती असायची की लोकांना जागा अपुरी पडायची, तर अशी मोठ्या प्रमाणात शेती होती. आता सगळेजण शहरांमध्ये गेले, त्यामुळे गावाकडे अशी एक एक दोन दोन माणसं राहतात आणि आज जी गावसाई होती ती कामं करण्यासाठी सुद्धा खूप कमी माणसं. म्हणजे आता काम बघितलं तर किती मेहनतीचं काम होतं, पण माणसं कमी असल्यामुळे मग ते खूप म्हणजे जी थोडीफार जी तरुण मंडळी असतील किंवा जे थोडीफार ॲक्टिव्ह असतील तर त्यांच्यावरतीच मग पडतं लोक कमी असल्यामुळे. तर आणि कामंसुद्धा एकाच वेळी भरपूर होती. काही लोक पाण्याची टाकी आहे ती साफ करायला गेलेली, काही लोक रस्त्याला जो पाणी आता पावसाचं पाणी जाणार आहे तर तो मध्ये मध्ये अडवला जातो, नाही तर रस्ता धुपून जातो, तर त्यासाठी मध्ये थोडे बांध घातले जातात, त्यासाठी काही माणसं होती. आम्ही तिकडे झाडी मारण्यासाठी गेलेलो, तर आम्ही तिकडे नदीच्या पलीकडे होतो. काही लोक इकडे दुसऱ्या गावाच्या जवळपास जी झाडी होती ती मारण्यासाठी होती. काही लोक दुसरा जो आमच्या रोड गेलेला आहे स्मशानाकडे तिकडे बांध घालण्यासाठी काही लोक होती. तर अशा प्रकारे कमी लोकांमध्ये आज बरीच सारी कामं करायची होती. तर ही सर्व कामं झालेली आहेत. तर खूप थकलेलो आहे आता. तर आता ही शेवटची पावसाळ्या अगोदरची कामं थोडीशी पेंडिंग राहिलीत, तर मलासुद्धा भरपूर कामं आहेत. तर ती कामं आता या येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये संपवायची आहेत, नाहीतर मग एकदा पाऊस पडला तर मग काही करता येणार नाही. तर पावसाळ्यापूर्वीची कामं अजून 2-3 कामं राहिलेली आहेत, तर ती कंप्लीट करायची आहेत. तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतरला तुमच्यासुद्धा आठवणी, जुन्या आठवणी असतील तर त्या नक्कीच ताज्या झाल्या असतील की तुम्हीसुद्धा अशा प्रकारे गावाकडे गावसाईमध्ये काम केलेलं असेल आणि ते दिवस तुम्हाला नक्कीच आठवतील. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू अशाच गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा. चला तर बाय.